जर तुम्ही ITI करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरातला तुमचा भाऊ किंवा तुमचा मित्र ITI करणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला ITI केल्यानंतर खरंच काय फायदे होतात, कोणता ट्रेड निवडावा, जॉब किती मिळू शकते, पुढे कोणते ऑप्शन आहेत आणि ITI करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं माझ्या इलेक्ट्रिकल फील्डमधल्या एक्सपिरियन्सवरून सांगणार आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ITI करणाऱ्या प्रत्येक मुलाला माहीत असायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय इलेक्ट्रिशियन 07. सर्वात आधी समजून घेऊया ITI म्हणजे काय. ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. इथे तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निकल ट्रेड्स मध्ये प्रॅक्टिस आणि बेसिक थेरोटिकल ट्रेनिंग दिली जाते. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल आणि अशा अनेक ट्रेड्स आहेत. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर इलेक्ट्रिशियन हा एक पॉप्युलर ट्रेड आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ITI म्हणजे फक्त सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणे नाही, खरी व्हॅल्यू तुमची स्किलची आहे. जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड घेतला, बेसिक इलेक्ट्रिकल कामापासून सुरुवात होते. वायरिंग कशी करायची, स्विच आणि सॉकेट कनेक्शन, MCB, DB, मोटर बेसिक, टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट, सेफ्टी आणि इलेक्ट्रिकल ट्रबल शूटिंग यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. पण माझ्या मते फक्त इन्स्टिट्यूटमध्ये शिकणे पुरेसे नाही. तुम्ही प्रॅक्टिकल कामावर गेला, सिनियर इलेक्ट्रिशियन सोबत काम केलं आणि रोज नवीन गोष्ट शिकत राहिला तर तुमची स्किल खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होते. आता सर्वात कॉमन क्वेश्चन, ITI केल्यावर सॅलरी किती मिळते? याचा एक फिक्स आन्सर नाही, कारण सॅलरी तुमचा ट्रेड, लोकेशन, कंपनी, स्किल, एक्सपिरियन्स आणि कामाच्या प्रकारावर डिपेंड असते. सुरुवातीला सॅलरी कमी होऊ शकते, पण तुम्ही स्किल डेव्हलप केली, एक्सपिरियन्स घेतला आणि स्पेशलाइज काम शिकला तर पुढे अर्निंग वाढू शकते. म्हणून सुरुवातीला फक्त सॅलरी बघू नका, पहिल्या काही वर्षी स्किल आणि एक्सपिरियन्सवर फोकस करा. ITI केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन बंद होत नाही. तुम्ही जॉब करू शकता, एक्सपिरियन्स घेऊन पुढे टेक्निकल फील्डमध्ये स्पेशलाइज करू शकता. काही जण स्वतःचं इलेक्ट्रिकल काम किंवा बिझनेस सुद्धा सुरू करू शकतात. फील्डमध्ये पुढे जायचं असेल तर फक्त बेसिक वायरिंग वर थांबू नका. मोटर, इंडस्ट्रियल वायरिंग, कंट्रोल पॅनल, ऑटोमेशन, टेस्टिंग, मेंटेनन्स यासारख्या स्किल बद्दल शिकत राहा. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, ITI करताना काही चुका अजिबात करू नका. पहिली चूक, फक्त सर्टिफिकेटसाठी ITI करू नका. दुसरी, प्रॅक्टिकल कामापासून पळू नका. तिसरी, सेफ्टीकडे दुर्लक्ष करू नका. इलेक्ट्रिकल फील्डमध्ये छोटी चूक सुद्धा धोकादायक ठरू शकते. आणि चौथी, नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहा. आणि पाचवी सर्वात मोठी चूक, मला सगळं येतं असा ॲटिट्यूड ठेवू नका. इलेक्ट्रिकल फील्डमधले कितीही एक्सपिरियन्स असला तरी रोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगतो, जर तुम्हाला हाताने काम करायला आवडत असेल, टेक्निकल गोष्टी समजून घ्यायला आवडत असतील आणि मेहनत करायची तयारी असेल तर ITI हा चांगला स्टार्टिंग पॉईंट ठरू शकतो. पण ITI करून लगेच मोठं यश मिळेल अशी एक्सपेक्टेशन ठेवू नका. ITI प्रॅक्टिकल स्किल, एक्सपिरियन्स प्लस मेहनत इज इक्वल टू फुल ग्रोथ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्ही जितकी स्किल वाढवताल तुमच्यासाठी तितक्या ऑपॉर्च्युनिटी वाढतील. तर मित्रांनो, जर तुम्ही ITI करायचा विचार करत असाल तर माझा सल्ला एवढाच आहे, लोक काय म्हणतात ते ऐकण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे ते पहा. टेक्निकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर ITI हा एकच ऑप्शन नक्की कन्सिडर करा. आणि जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल ITI केल्यानंतर कोणता जॉब मिळतात आणि पुढे करिअर कसं बनवायचं यावर कंप्लीट माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये ITI लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. आणि अशाच प्रॅक्टिकल इलेक्ट्रिकल कंटेंटसाठी अजय इलेक्ट्रिशियन 07 ला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि इलेक्ट्रिकल काम करत असताना सेफ्टी फर्स्ट.